T20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये बॅट्समन चौकार आणि षटकार मारतात, पण खऱ्या अर्थानं मॅच कोण जिंकून देतं? भारत वर्सेस इंग्लंड सेमीफायनलमध्ये भारतानं 253 धावा केल्या, पण तरीही इंग्लंडने शेवटपर्यंत घाम फोडला होता। अशा वेळी जेव्हा अख्खं स्टेडियम आणि करोडो भारतीय टेन्शनमध्ये असतात, तेव्हा एकच नाव ओठावर येतं, जसप्रीत बुमराह। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वर्ल्ड कपमध्ये त्याला अजून एकही मॅन ऑफ द मॅच मिळालेला नाही। तरीही सोशल मीडियापासून ते गल्लीतल्या चर्चेपर्यंत फक्त बुमराहचंच नाव का आहे? आणि 8 मार्चला अहमदाबादच्या मैदानात बुमराह किवींना पाणी पाजणार का? नमस्कार, मी प्रथमेश। या वर्ल्ड कपमध्ये बुमराहची आकडेवारी बघा। त्याला पुरस्कार मिळाले नसतील, पण त्याच्या 4 ओव्हर म्हणजे भारतासाठी इन्शुरन्स आहे। इंग्लंड विरुद्ध जेव्हा सामना सुरू होता, तेव्हा बेथल आणि आर्चर फटकेबाजी करत होते, आणि तेव्हाच बुमराहनं अशा वेळी विकेट काढल्या आणि अशा वेळी धावा रोखल्या जेव्हा इतर बॉलरना मार पडत होता। त्याची ती युनिक ॲक्शन आणि जगातील सर्वात घातक यॉर्कर। फलंदाजाला कळायच्या आत स्टंप हवेत असतात। बुमराहचं यश त्याच्या विकेट्समध्ये नाही, तर त्याने निर्माण केलेल्या दहशतीत आहे। बुमराहची स्टाईल सर्वात वेगळी आहे। तो शॉर्ट रनअप घेतो, पण त्याचा रिलीज पॉइंट इतका अचूक आहे की बॅट्समनला चेंडूचा टप्पाच समजत नाही। भारत वर्सेस इंग्लंडच्या सामन्यामध्ये त्यानं ज्या पद्धतीनं लॉंग ओव्हर्समध्ये बॉलिंग केली, त्यानेच भारताला त्या 7 धावांच्या विजयापर्यंत पोहोचवलं। लोकांना पडलेला प्रश्न हाच आहे की बुमराहला वैयक्तिक पुरस्कार मिळत नसले तरीही तो टीम इंडियाचा रिअल हिरो का ठरतोय? याचं उत्तर आहे त्याची इकॉनॉमी। रन्स द्यायचे नाहीत, पण बॅट्समनवर दडपण आणायचं हे काम बुमराह चोख करतोय। आता समोर आहे 8 मार्चची महाअंतिम फेरी। न्यूझीलंडकडे फिन ॲलन सारखा स्फोटक ओपनर आहे, ज्यानं 33 चेंडूत शतक ठोकलंय। तसेच डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन सारखे तंत्रशुद्ध फलंदाज आहेत, पण बुमराहकडे या सर्वांसाठी उत्तरं तयार आहेत। फिन ॲलनच्या पायात पडणारा बुमराहचा यॉर्कर किंवा विल्यमसनला गोंधळात टाकणारा त्याचा स्लोअर वन, हेच भारताच्या विजयाचं सूत्र असणार आहे। बुमराहचा रेकॉर्ड सांगतो की मोठ्या सामन्यात तो अधिक घातक होतो। अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे बुमराहचं होम ग्राउंड आहे। इथल्या खेळपट्टीचा कोनाकोपरा त्याला चांगलाच माहिती आहे। किवी फलंदाजांनी कितीही तयारी केली असली तरीही बुमराह नावाच्या वादळाला थोपवणं सोपं नाही। आता 8 मार्चला बुमराह आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा स्पेल टाकून भारताला वर्ल्ड कप मिळवून देईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनलमध्ये तरी त्याला मॅन ऑफ द मॅच मिळेल का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बुमराह फायनलमध्ये न्यूझीलंडच्या किती विकेट्स घेईल आणि 7 धावांच्या त्या विजयाचं खरं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? बुमराहला की संजू सॅमसनला? तुमची उत्तरं कॉमेंट्समध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।